आणि आता न्यूज टॉप 9 कडे आपण वळूयात। सुरुवातीला राष्ट्रवादीचा निकाल लागलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा हा निकाल। शरद पवार गटाला मात्र मोठा धक्का। अजित पवार गटासह शरद पवार गटाचे देखील आमदार अपात्र, राष्ट्रवादीचा कोणताही आमदार अपात्र नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही, शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही, निकाल वाचनात नार्वेकरांकडून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित। 10व्या परिशिष्टाचा वापर बहुमताला धमकावण्यासाठी करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पात्रतेबाबत निकाल देताना राहुल नार्वेकरांचं हे मत आहे। राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा, तर शरद पवार यांच्यासोबत 14 आमदार। या दाव्याला शरद पवार गटाकडून कुठेही आव्हान नाही, त्यामुळे संख्याबळानुसार अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा। निकालात नार्वेकरांचं हे मत। निकालात 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर, कुठलाही असंविधानिक निर्णय नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची ही प्रतिक्रिया। म्हणजे अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत त्या सगळ्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला गेला आहे। हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट असा निर्णय आहे। मी जे कारणं दिली आहेत या निर्णयात ती लीगली टेनेबल आहेत, त्या संदर्भात सुस्पष्ट माहिती माझ्या निर्णयात दिलेली आहे। नार्वेकरांच्या निकालाचा अभ्यास करून शरद पवार उद्या बोलणार, शरद पवारांची उद्या पत्रकार परिषद। जयंत पाटलांची माहिती। राष्ट्रवादीचा निकाल लागला, नो टेन्शन, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची ही प्रतिक्रिया आहे। प्रफुल्ल पटेल जी आज इकडे आहेत, आजच ते त्यांचा कुठे वरती गेले, खाली खाली निकाल लागलेला आहे। नो टेन्शन।